ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 28. आता अवधारा कथा गहन जे सकल कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. माऊली म्हणतात, आता ही कथा अत्यंत गहन आहे, पण तिच्यामध्ये असंख्य आश्चर्याचे, ज्ञानाचे आणि आनंदाचे स्रोत दडलेले आहेत. ही कथा म्हणजे जणू नवनवीन फुलांनी बहरलेले उद्यान आणि त्या उद्यानामध्ये उगवलेला आहे विवेकाचा वृक्ष. विवेक म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तर योग्य काय, अयोग्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सत्य काय, आभास काय हे ओळखण्याची अंतर्दृष्टी. जसे एखाद्या सुंदर बागेत गेल्यावर प्रत्येक फुलाचा रंग, सुगंध आणि सौंदर्य आपल्याला वेगळा आनंद देतो, तसेच ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीतून जीवनाला नवा अर्थ, नवा विचार आणि नवी दिशा मिळते. आपल्या जीवनातही अनेक प्रसंग येतात. सुख आले की आपण त्यात रमतो, दुःख आले की खचतो, आणि विवेकाचा वृक्ष आपल्या अंतःकरणात जर वाढला की आपण काय करतो, परिस्थितीकडे समत्वाने पाहू लागतो. सुख दुःख येतात आणि जातात, पण त्यांना सामोरे जाण्याची आपली दृष्टी अधिकच महत्त्वाची असते. विवेक म्हणजे मनाला मिळालेला असा दीप की ज्याच्या प्रकाशात जीवनाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो, अज्ञानाचा अंधार दूर निघून जातो आणि निर्णय अधिक शांतपणे घेता येतात. म्हणूनच माऊलींची ज्ञानेश्वरी ही केवळ ग्रंथरूपी बाग नाही आहे, ती आपल्या अंतःकरणात विवेकाचे बीज पेरणारी आणि आत्मज्ञानाचे फळ देणारी पवित्र भूमी आहे. आज आपणही या ज्ञानरूपी उद्यानात प्रवेश करूया. प्रत्येक ओवीला एक फूल समजून तिचा सुगंध मनात भरून घेऊया आणि त्यातून विवेकाचा वृक्ष आपल्या अंतरंगात वाढवूया. कारण ज्ञान आपल्याला माहिती देते, पण विवेक आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आणि माऊलींच्या चरणी मिळालेला हा विवेकच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुंदर, समृद्ध आणि सार्थक करतो. जय माऊली. आता अवधारा कथा गहन जे सकल कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे.